लातूर जिल्ह्यात तेही निलंग्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगतोय आणि या लढतीत भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतं। त्यामुळे इथला संभाव्य आमदार कोण असणार आहे बघूया। निश्चितच तन्मय, खरं तर ही पारंपरिक लढत म्हणावी लागेल। भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत या ठिकाणी होते आणि पुन्हा एकदा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी होताना दिसताय, मात्र काँग्रेसचे अभय कुमार साळुंके हे या ठिकाणी पराभूत होणार असं बघायला मिळतंय। मात्र जर यंदा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर विजयी झाले तर ते तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार होणार आहेत। अगदी ते हॅट्रिक साजरी करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यासाठी 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान यामागची कारणं काय असू शकतात ते देखील समजून घेऊयात। आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत राम काळगे यांच्याकडनं। राम, निलंगा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशमुख विरुद्ध निलंगेकर असा सामना झाला आणि अशोक भैया पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे गेल्या 2 टर्मपासून उमेदवार असलेले त्यांना वगळण्यात आलं। त्यांना पक्षाने काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्यामुळं त्यांचा गाठ नाराज होता आणि या नाराजीचा फटका निश्चित काँग्रेसला बसणार आहे आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्यामुळं या नाराज गटीचा फार मोठा नुकसान काँग्रेस पक्षाला भोगावं लागणार आहे। निलंगा, देवणी आणि सुरांतपाळ या तिन्ही मतदारसंघामध्ये एक देवणी आणि सुरांतपाळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामध्येच निलंगा मतदारसंघात संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मोठा मताधिक्याने विजय होणार आहे हे सध्या जनतेमधून बोललं जात आहे। त्याचबरोबर मताची सुद्धा टक्केवारी ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, मताची टक्केवारी वाढल्यामुळं या 23 तारखेला निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे।